माननीय महसूल मंत्री यांच्या संकल्पनेमधून प्रत्येक मंडळामध्ये आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रेरणेने जे कॅम्प घ्यायचे होते आणि याच्यामध्ये जे आपले वंचित उपेक्षित घटक आहे याच्यापर्यंत जाऊन यांना वेगळ्या योजनांचा लाभ द्यायचा होता. त्या अंतर्गत हे आज वाजेगावला प्रशिक्षण कॅम्प आपण आयोजित केलेला आहे आणि याच्यामध्ये SDM साहेब, तहसीलदार साहेब आणि त्यांची टीम, त्याबरोबर आरोग्य विभाग, त्यांना कामगार विभाग यांनी खूप चांगलं सहकार्य केलेलं आहे. याच्यामध्ये फार मोठ्या संख्येने महिलांचा पण सहभाग आहे. यांची सर्व प्रकारची आरोग्य तपासणी, त्यानंतर ई-श्रम कार्डची नोंदणी, ज्यांना काही आरोग्याची समस्या आहे त्यांना मेडिसिन्स आपण या ठिकाणी देतोय आणि आयुष्यमान भारतचे कार्डचे वितरण, अशा अनेक प्रकारच्या कॅम्पचं इथं केलेलं आहे. त्यासोबत इथं ज्या आल्यानंतर समस्या त्यांनी मांडल्या, विशेषतः PSC ज्यांचे बांधकाम झाले परंतु चालू नाहीये, तर ते काम जे प्रलंबित काम आहे, मला वाटतं 10-15 लाखांचं DPC मध्ये आम्ही घेऊ. त्यासोबत शाळेचे काही प्रश्न आहे, CCTV असेल, सोलर सेट आहे, त्यानंतर क्रीडांगणाचा एक त्यांचा विषय, तर अनेक विषय त्यांनी दिलेले आहेत आणि आम्ही वैयक्तिक ज्या लाभांच्या योजनांसोबतच जे काही सार्वजनिक इश्यूज पेंडिंग आहे ते पण आम्ही त्याचं निराकरण करू. परत एकदा मी या सगळ्या यांचे सरपंच आहे, त्यांची टीम आहे आणि सगळी तहसीलची टीम आहे, यांचा आभार व्यक्त करतो. त्यांनी खूप चांगलं आयोजन केलेलं आहे. नाही, त्या प्रमाण आपल्याकडे ऑलरेडी आपल्या जिल्ह्यामध्ये फार मोठ्या संख्येने नोंदणी आहे. आपल्याला जर आपण आकडेवारी जर बघितली तर ऍक्च्युअल कामगार आणि आपली जी नोंदणी आहे याचा जर आपण ताळमेळ घेतला तर तुमच्या लक्षात येईल की आपल्या जिल्ह्यात कामगार किती आणि संख्या किती आहे. त्यामुळं याच्यामध्ये मला वाटत नाही की यात कुठला बॅकलॉग आहे. उलट आपण जास्त नोंदणी केलेली आहे, तर तो विषय पण मी बघेल काय अडचण आहे. परंतु आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणे आपण जर आकडेवारी बघितली तर तुमच्या लक्षात येईल की आपण कामगार जे आहेत आपल्या जिल्ह्याचे त्यापेक्षा आपली जास्त नोंदणी झालेली. आता आपला फोकस आहे ई-श्रमवर, त्याच्यामध्ये ज्यांना अपघात विमा 2 लाखापर्यंत तो मिळतोय आणि त्यांना याच्यामध्ये पेन्शनची तरतूद आहे. केंद्र शासन पेन्शन पण याच्यामध्ये आपण काही हिस्सा जर कॉन्ट्रीब्युट केला, त्यामुळे आता ई-श्रमवर आम्ही त्याचा फोकस करतोय. ये महसूल खाते की तरफ से अरेंज किया गया हेल्थ का, लेबर कार्ड का, कामगार का, ये सारा और आयुष्मान योजना का, ये सब व्यवस्था कलेक्टर साहब की निगरानी में महसूल खाते ने किया और उसको सहकार्य पूरा इसको अरेंज करने में नांदेड़ जिला वीट उत्पादक संघ के सदस्य और सभासदों ने मिल करके इसको पूरा अरेंज किए. यहाँ पे जो व्यवस्था हुई वाजेगांव में, ये यहाँ के लेबर लोग, कामगार वर्ग जितना भी है, वो चाहे ईट भट्टी हो, आरा मशीन हो, टेम्पो लेबर